त्यामुळे आपण 14 मार्च 2026 रोजी कांदे येथे आपल्या मंडळाचा छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधान शिबिराचं आयोजन केलेले आहे आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी निर्देश दिल्यानुसार सदर कॅम्पची माहिती प्रत्येक गावात व्हावी या उद्देशाने काय काय कॅम्पमध्ये कामकाज होणार आहे याबाबतची विषयसुद्धा ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना, महिलांना, विद्यार्थ्यांना कळवावी म्हणून आज आपण इथे सदर सभेचं जनजागृती सभेचं आपल्या चिखली तहसीलचे संवेदक आदरणीय नायक आदिवासी नायक श्रीवीर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण ठिकाणी सभा घेत आहे तरी आपल्या माध्यमातून आमच्या प्रशासनाचं असं मत होईल की आपण सर्व आपल्या गावातील सर्व शेतकरी सगळ्यांना सदरचे विषयी हे आणून देतात व जास्तीत जास्त संख्येने आपण कांदे येथे 14 मार्च 2026 आपण आपल्या जे काही प्रलंबित कामकाज आहे त्या संदर्भात हजेरी लावून आपला कॅम्प यशस्वी करा. तर यामध्ये 15 प्रकारचे विषय घेण्यात आलेले आपल्या महसूलच्या संदर्भातले. त्यामध्ये महसूल विभागाच्या प्रलंबित फेरफार आपल्या आज रोजी आपल्या जे घेतलेले फेरफार आणि मंजूर नाही झाले व असे आपल्या लॉगिनला कुठलेही प्रलंबित फेरफार नाही पण ते काही नोंदी बाकी असतील समजा आणि त्या कायद्यानुसार नियमानुसार असतील म्हणजे ते सर्व नियमानुसारची दस्त घेऊन ते यायचं आहे. त्यावेळेस 7/12 दिवस 7/12 ते नेहमी त्याच्यात वारस लावणे, पोट करावा, अपार्टमेंट घरा कमी करणे या सगळे कामकाज आपल्याला तिथे करायचे आहे. 7/12च्या आत्ताने की 7/12ला आहे ऑनलाईनला नाही तर 1,155 या सुद्धा ग्रुपच्या तिथे करायचे आहे. त्याच्याकरता आपल्याला कुठलंही आपलं प्रकरण असलं त्या संदर्भात आवश्यक ते कागदपत्र लागणार कॅम्प म्हणजे ते डायरेक्ट होणार आपल्याला आवश्यक आहे कायदा लागला आपल्याला काही टाकले जे कागद आपण लागणार आहे आल्यानंतर संबंधित तलाट्याकडे ग्रामपंचायतीकडे केला म्हणजे त्याची नोंद घेतल्या जाईल ती नोंद करण्यात येईल मुदतीच्या हा फायदा आहे किंवा पोट खराबाच्या पाहिजे तयार करून आणल्या त्यासुद्धा आपण त्यांच्याकडे देणार आहोत. त्याच्यानंतर आपलं आपापल्या शहराखाली म्हणजे एखादा लहान मुलाच्या नावात नोंद घेतो किंवा तो मोठा झाला 18 वर्षाचा ते सुद्धा अज्ञान पालन करताचं नाव कमी करायचं असलं तर ते सुद्धा सुद्धा अर्ज आणि वयाचा दाखला तर त्याला 18 वर्ष त्यासुद्धा आपल्याला करता येईल. इतर विषय आहेत आणखी जे आपले लहान शिबिरे उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले आणि काही नवीन जी आर आलेले या पुस्तकाबाबत ते सुद्धा तुकडेबंदीबाबत ते सुद्धा आपले साहेब आपले त्यांचे मार्गदर्शन ॲक्टिव्ह प्रत्यक्षात तिथे सांगितलं. त्यानंतर रावण बाळ, संजय गांधी यासुद्धा आपल्या नेहमीच्या ज्या योजना आहेत त्याच्यात जर कोणी कुठलं असेल तर ते सुद्धा पाहिजे की तयार पाहिजे सुद्धा होईल. त्यानंतर ॲग्री टॅक्स, PM किसान अजून काही अडचणी असतील तर त्या सुद्धा तिथे सोडवल्या जातील. त्यानंतर आपले नवीन बळीराजा पांढरा रस्ता योजना त्याच्यामध्ये जे अतिक्रमण मुक्त रस्ते जे अतिक्रमण नाही ते सुद्धा मोठे करायचे आपले तिथं ते आदेश येणारच आपल्याला तिथे आपण पाठवले ते सुद्धा वाटप होणार. त्यानंतर घरांसाठी पट्टे वाटप घरकुल योजनेत ते सुद्धा जे काही आता पंचायत समितीने तयार केले ते सुद्धा तिथं वाटप होणार. त्याच्यानंतर इतर डिपार्टमेंटच्या योजना आहेत कृषी विभाग, पंचायत समिती विभाग, आरोग्य विभाग, आरोग्य शास्त्र पद्धतीने राहणार आहे. त्यामुळे आपल्या गावातून जास्तीत जास्त संख्येनं उपस्थिती यावेळेस तरी आवश्यक आहे. इतके दिवस झाले आपल्या कोरोना 1-2 जण येतात मग परंतु आदरणीय सरपंच महोदयांना सुद्धा विनंती आहे आपलं मार्गदर्शन सुद्धा तिथं मिळावं आम्हाला आणि आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त सर्व विभाग एका ठिकाणी येत आहे. बरोबर खरंच महत्त्वाचं विषय कारण सर्व विभाग एका ठिकाणी येणं एक संधी आहे. सर इकडे तुम्हाला चांगल्या ठिकाणी हेलपाटे मारणं, कृषी कार्यालय वेगळं, पंचायत समिती वेगळी, तहसील वेगळं असे सगळे विभाग एका ठिकाणी येणार. त्यावेळेस त्या संधीचं सोनं करणं तुमच्या आता उपस्थितीचा अडचणी आहे. त्याच्यामध्ये आता साहेबांनी सांगितलं सगळ्या योजना आहेत कुठल्या ना कुठल्या प्रकारची अडचण प्रत्येकाला आहे. मग ती अडचण जर त्या ठिकाणी सोडत आली तर त्याला खरंच समाधान सुरू म्हणता येईल. नाहीतर मग जे फोटो सेशन काढले त्याला समाधान म्हणता येईल.
शासनाचा उपक्रम काय आहे की मग गावकऱ्यांच्या घरामध्ये जाऊन तुम्ही सोयी सुविधा द्या. शासनाचा हा उपक्रम आहे. म्हणजे तुम्हाला आमच्याकडे यायचं काम नाही, आम्ही तुमच्याकडे येऊ लागतो. चौदाला जास्त मंडळी जर आले आपण शेजारच्या सांगायचं आपण 14 तुम्ही यायचं विचारायचं तुझं पोट खराब आहे का, तुझं काय आहे, अशा वेळा आधी अडचणी असतात. 14 भरपूर वेळ चर्चा करायला हे करायला तोपर्यंत यादी भरून हे भरून समजा